राष्ट्राय स्वाहा। सावरकर तर कधी शिळा न होणारा माणूस होता. सावरकर कायमच काळाच्या पुढचा विचार करणारे होते. ते स्वतः नेहमी म्हणायचे की मी मांडलेले विचार समाजाला 30-40 वर्षांनंतर पटतात, रुचतात. तेवढी वर्ष वाट बघायची माझी तयारी आहे. एक ब्रिटिश अधिकारी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना भेटायला आला. 1.5 तास त्या कोठडीमध्ये बसून त्यांच्याशी बोलला आणि बोलल्यानंतर जाताना एवढंच वाक्य म्हणाला की मिस्टर सावरकर, चुकीच्या देशात आणि चुकीच्या वेळी जन्माला आलात. आज जर तुम्ही युरोपात जन्माला आला असता तर भारतातल्या प्रत्येक भिंतीवरती तुमचा फोटो असता. दुर्दैवानं तुम्ही भारतात जन्माला आलात. इथल्या समाजाला, इथल्या लोकांना तुमचे विचार नाही कळणार. आणि ते खरं झालं, आम्हाला ते कळत नाहीत. 78 वर्ष आम्ही गांधीजींच्या मार्गाने देश चालवला. या देशाचे 2च विचारसरणींवर उभा आहे हा देश. एक गांधी विचारसरणी आणि एक सावरकर विचारसरणी. आणि गंमत कशी आहे, गांधींचे अनुयायी गांधी गेल्यानंतर पण आहेत, गांधींचा पक्ष गांधी गेल्यानंतर पण आहे. सगळे थोर माणसं आहेत. कुठल्याही महात्म्याबद्दल, कुठल्याही थोर माणसाबद्दल वाईट उद्गार काढण्याची आपली कोणाची लायकी पण नाही आणि आपण काढू पण नाही. कोणाबद्दलच वाईट बोलू नये, कारण त्यांच्या एवढं आधी कॉन्ट्रीब्यूट आपण करावं. त्यांनी जे योगदान दिलेलं आहे या देशासाठी, ते योगदानातला 1% सुद्धा आपण करत नाही आणि आपण बसल्या बसल्या वाटेल ते सगळ्या महापुरुषांना बोलतो. ही मुळातच अतिशय घाणेरडी गोष्ट आहे जी आपल्या देशात आता सातत्याने चालू आहे. त्याचे काही विचार आपल्याला पटत नाही. मोठी माणसं आहेत, महान माणसं आहेत, आणि मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टी, छोट्या चुका देशाला फार मोठ्या प्रमाणात भोगाव्या लागतात. तशा त्या आपल्याला भोगाव्या लागलेल्या आहेत. रेल्वेचे रूळ असतात ना, एका स्टेशनातून निघून एकाच स्टेशनातच जातात, पण ते कायम समांतर जातात. ते कधी त्यांचं मिलन होत नाही बघा कधी. गांधी आणि सावरकर विचारसरणी ही अशी आहे, रेल्वेच्या रुळासारखी आहे. एका ठिकाणाहून निघालेले आहे, एकाच ठिकाणी जायचे. दोघांनाही देशाला स्वातंत्र्यच मिळवून द्यायचे, पण ते कधी एक होत नाहीत. ते सदैव पॅरलल जातात, समांतर जातात. ही जी विचारसरणी आहे, सावरकर विचारसरणी, गांधी विचारसरणी आपण समजून घेतली. 78 वर्ष आपल्याला संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये मुळात देशाचा इतिहासच 1920 ते 1947 साधारण शेवटच्या 27 वर्षांचा इतिहास शिकवला गेला. त्याच्या आधीचा इतिहासच नव्हता की काय या देशाला, असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण केली गेली. आणि या परिस्थितीला संपूर्णपणे काँग्रेस जबाबदार आहे. या देशाची भव्य दिव्य अशी सनातन हिंदू संस्कृती, जगातली सर्वोत्तम शास्त्र शुद्ध वैज्ञानिक हिंदू संस्कृती, ही ज्यांना कधी आपली वाटलीच नाही, बाय ऍक्सिडेंटली आय एम हिंदू असं जाहीरपणा म्हणणारा एक माणूस या देशाला पहिली 17 वर्ष पंतप्रधान पदावर लाभला. त्याच्या एवढं दुर्दैव नाही. सलग 3दा एक मुसलमान माणूस या देशाच्या केंद्रातला शिक्षण मंत्री होता. टिपू सुलतान हा हिरो असतो या देशाचा. औरंगजेबाची मोठी कबर आणि त्या कबरीचं मोठं मशिदीत रूपांतर होतं. अफजल खानाची एक छोटीशी कबर महाराजांनी बांधलेली, 6 फूट फक्त पुरण्यापुरती. त्याचा एक मोठा शामियाना उभा राहतो, एअर कंडिशन. त्याला सुफी संत म्हणेपर्यंत आपली मजल जाते. महाराष्ट्रातले, देशातले अनेक नेते त्या औरंगजेबाच्या कबरीवर फुलं व्हायला येतात. नॅशनल टेलिकास्ट, दिल्ली नॅशनल टेलिकास्ट, जी संपूर्णपणे गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, दिल्ली दूरदर्शन, त्या दिल्ली दूरदर्शनवरनं टिपू सुलतान नावाचा एक हिरो आम्हाला दाखवला जातो.
औरंगजेब, टिपू सुलतान, अफजल खान, निजाम हे हिरो असूच कसे शकतात? हे हिरो असूच शकत नाही. खलनायक पण लाजतील इतकी भयानक भयानक क्रूरतेचं सर्वोच्च शिखर गाठलेले हे सगळे लोक आहेत. पण शिक्षण पद्धती अशा पद्धतीनं ज्यांच्या हातात आपण दिली त्यांनी आमच्या तरुण पिढ्यांच्या समोर टिपू सुलतान मोठा दाखवला, अकबर मोठा दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज चौथीच्या पुढे शिकवले जात नाही. चौथीला धडा आहे तो शेवटचा. आणि आता एक दळबद्री एक सिस्टीम आली आहे, काय ती CBSE बोर्ड. त्याच्यात तर भारताचा इतिहासच नाही. हे आमचं पहिलं गुलाबाचं फूल एक भारत एक खोज नावाचं पुस्तक लिहितं. त्या अख्ख्या पुस्तकामध्ये एवढ्या मोठ्या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅराग्राफ असतो. लुटारू म्हणतात त्याच्यात त्याला. त्याचं वर्णन लुटारू. यशवंतराव चव्हाण जाऊन सांगतात हे असं नका लिहू, हे बदला, महाराष्ट्रातली सत्ता जाईल आपली. सत्तेच्या भीतीपोटी ते वाक्य बदललं. ते वाक्य बदलून वाक्य आलं कुठलं? आत्ताच्या भारत एक खोज मध्ये वाट चुकलेला देशभक्त कोण? शिवाजी. लेखक कोण आहे? गुलाबाचं फूल, जवाहरलाल नेहरू. ज्या शिवाजी महाराजांवरती सावरकरांनी परमेश्वर त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी मानून जयदेव जयदेव जयश्री शिवराया या या अनन्य शरणा आर्यांतराया सारखी आरती लिहिली. 33 कोटी देव बाजूला ठेवले आणि साक्षात छत्रपतींवरती आरती लिहिली. फर्ग्युसनच्या महाविद्यालयामध्ये फोटो लावून छत्रपतींच्या समोर सगळी तरुण मुलं दर बुधवारी आरती म्हणायचे. त्या छत्रपतींना वाट चुकलेला देशभक्त. काय लेवलला नेऊन ठेवलंय आपण हे सगळं. जोधा अकबर, केवळ त्या अकबराला सेक्युलर दाखवायचा. कसं हिंदूंचा कुठला अकबर सेक्युलर होता? कुठल्या अँगलनी सेक्युलर होता? हजारो स्त्रियांवरती बलात्कार करणारा, हजारो मंदिर उद्ध्वस्त करणारा हा अकबर, हा अफजल खान, हा औरंगजेब, हा टिपू सुलतान, हे नायक कसे असू शकतात? हे नायक. आणि वयाच्या 23व्या वर्षापासून वयाच्या 54 वर्षांपर्यंत संपूर्ण आयुष्याची राख रांगोळी करून स्वतःहून गळ्यामध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेची माळ घालून घेणारे सावरकर मात्र व्हिलन, खलनायक, माफीवीर. किती गलिच्छ आहे. मला गांधी अजिबात आवडत नाही. गांधींच्या विचारांनी या देशाचं खूप मोठं नुकसान केलंय. पण मी तरी सुद्धा माझ्या तोंडून गांधींजीबद्दल एकही अवाक्षर येणार नाही. अपमानास्पद गलिच्छ असंस्कृत शब्द माझ्या तोंडून कधीच येणार नाही. 25 वर्ष नथुरामची भूमिका केली पण गांधींबद्दल एक घाणेरडं अवाक्षर नाही काढलं मी. माणूस मोठा आहे. मी म्हटलं ना खूप मोठी माणसं आहे ती. म्हणूनच यांचं प्रत्येक पाऊल हे देशाला भोगावं लागतं, चांगलं आणि वाईट. पराकोटीचं मुस्लिम लांगुल चालन, त्या पराकोटीच्या मुस्लिम लांगुल चालनाची फळं आपण भोगतो आहोत. पण मी सावरकर भक्त आहे. सावरकरांनी आम्हाला कुठल्याही महात्म्याला शिव्या द्यायला शिकवलेलं नाही. पूर्णपणे विचारांचं शत्रुत्व होतं सावरकरांनी. पूर्ण मतभेद, दक्षिण उत्तर, पूर्व पश्चिम, इतकी टोकाची मतं होती. तरी सुद्धा गांधीजी उपोषणाला दिल्लीमध्ये बसल्यानंतर सावरकर त्यांना पत्र पाठवतात, तुमचा देह संपवण्याचा तुम्हाला आता अधिकार राहिलेला नाही, तुम्ही तुमचे राहिलेले नाहीत, तुम्ही भारताचे आहात. हे सावरकर लिहितात गांधी उपोषणाला बसल्यावर.
हे सावरकर आम्हाला शिकवतात. मी म्हटलं ना, सावरकर कथा तुम्हाला 6 दिवसात ऐकायला मिळणार नाही, सावरकर विचार ऐकायला मिळणार आहे. काय माणूस विचार करत होता, त्यातले काही टक्के जरी 6 दिवसांनी आपण इथून घेऊन घेऊ शकलो आणि आपल्या देशासाठी त्याचा वापर करू शकलो, तरी हा देश कुठच्या कुठे जाईल. संपूर्ण जगाला ज्ञान विज्ञान देणारा हा देश आहे. कधी जन्माला आलेत त्या 83ला? काय होती तेव्हाची परिस्थिती? थोडीशी पार्श्वभूमी पण समजून घेणं फार गरजेचं आहे. हे जे अवतारी पुरुष जन्माला येतात ना, ते अवतार घेण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. परिस्थिती तशी निर्माण होते. जेव्हा जेव्हा धर्म बुडायला येईल तेव्हा तेव्हा मी जन्माला येईन. श्रीकृष्ण म्हणालाय आपल्याला. हे सगळे अवतार आहे. छत्रपती शिवाजी महाराज 350-400 वर्षांची अंधारी रात्र किती भीषण होतं, किती भीषण. मुस्लिमांचं आक्रमण, 5 मुसलमान शाह्यांचं आक्रमण, त्याच्या आधी झालेल्या शकांचं आक्रमण, हुणांचं आक्रमण, ग्रीकांचं आक्रमण. सगळेजण संपवायला निघाले होते. ही भारतीय संस्कृती, सनातन हिंदू धर्म संपुष्टात आणायला निघाले होते. संपू शकले नाही. गंमत आहे की नाही? 5व्या शतकापासून आक्रमण चालू आहे. 2024 चालू आहे. आजही बहुसंख्य हिंदू आहेत आणि आजही एवढ्या दिमाखात कुंभमेळा चालू आहे. कोणी संपू शकलेलं नाही. जे जे निसर्ग जन्माला घालतो ते कोणी संपू शकत नाही. निसर्गाने जन्माला घातले. ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही. म्हणून हा एकमेव धर्म आहे ज्या धर्माची सुरुवातच नाही आहे, तर शेवट कसा असेल. म्हणून इतक्या आक्रमणानंतर सुद्धा ठामपणे उभा असलेला जगातला एकमेव धर्म सनातन हिंदू धर्म आणि एकमेव संस्कृती हिंदू संस्कृती. इतके प्रयत्न झाले संपवण्याचे, संपली नाही. असंख्य देश, असंख्य माणसं संपली, संपूर्णपणे कन्व्हर्ट झाली. देशच्या देश इस्लामिक झाले, राष्ट्रच्या राष्ट्र इस्लामिक झाले. पूर्ण बौद्धमय राष्ट्र पूर्ण इस्लामिक झालं. हिंदू राष्ट्र इस्लामिक झालं. पण हिंदुस्थान असाच्या असा टिकून आहे आजही, इतक्या आक्रमणानंतरही. काहीतरी असेल ना. हे जे टिकवून ठेवणारे जे महापुरुषांची एक यादी आहे, त्या महापुरुषांच्या यादीतलं सर्वोत्तम नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आणि टिकवून ठेवण्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन सावरकरांनी दिला, तो वैज्ञानिक दिला. केवळ परंपरा म्हणून नाही, त्याच्या पाठीमाग वैज्ञानिक कारण आहेत म्हणून हे व्हायला पाहिजे. गाय जगलीच पाहिजे, गायीचं रक्षण व्हायलाच पाहिजे. पण मग का रक्षण व्हायला पाहिजे? तिच्या पोटात 33 कोटी देव आहेत म्हणून नाही, ती अत्यंत उपयुक्त आहे म्हणून. ते 100% उपयुक्त आहे. तिच्या शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक पदार्थ उपयुक्त आहे. तिचं गोमूत्र उपयुक्त आहे, तिचं शेण उपयुक्त आहे, तिचं दूध उपयुक्त आहे, तिची लाळ उपयुक्त आहे. तिला चाटून घेतल्यानंतर कित्येक स्किन डिसीज बरी होतात. म्हणून योगी आदित्यनाथ तुकतुकीत दिसतात ते उगीच नाही. दर आठवड्याला जातात. त्यांची गोशाळा आहे. त्याचे काही व्हिडिओज पण पाहिले असतील. असे गोशाळेत जाऊन उभे राहतात, त्या गायींकडनं असं चाटून घेतात. ते कित्येक माणसं चाटून घेतात. असं इतकी औषधी, एवढी उपयोगी एक चालता बोलता डॉक्टर निर्माण केलेला आहे. हा चालता बोलता डॉक्टर संपून चालणार नाही. अतिशय टेस्टी लागतं म्हणतात. गाईचं मांस जगभर खाल्लं जातं. आमचे दीक्षित न्यूझीलंडमधून आलेले आहेत, त्यांना माहीत असेल. तिकडे ते इंटरेस्ट अगदी खातात सगळेजण. अमेरिकेत खातात, सगळीकडे जिथं तिथं ते मिळतं. ते गोमांसासाठी म्हणून गोपालन केलं जातं त्या देशांमध्ये. हा एकमेव देश असा आहे जिथे गो हत्येला बंदी आहे. पण का? सावरकर म्हणतात का? 33 कोटी देव आहेत म्हणून नाही, ती गो माता आहे म्हणून नाही, ती उपयुक्त आहे म्हणून. जे जे उपयोगी आहे, जे जे उपयुक्त आहे ते का संपवायचं?
नॉनव्हेज खायचं ना तुम्हाला, मांसाहार करायचं ना तुम्हाला, हजारो प्राणी आहेत मारून खाण्यासाठी. मांसाहार काय नवीन माणसाने जन्माला नाही घातला, निसर्ग नियम आहे. मोठा प्राणी छोट्या प्राण्याला मारून खातो, त्याच्यावर जगतो. आपणही प्राणीच आहोत, मनुष्य प्राणीच म्हटलं जातं. सस्तन प्राण्यांमध्ये मोडतो आपण, आपल्याला शिकवलं जातं शाळेमध्ये. तर भावना आहेत, विचार करायची क्षमता आहे, म्हणून आपण सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. म्हणजेच गायीपेक्षाही वेगळे आहोत ना. जी विचार करण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये, जी साठवून ठेवण्याची क्षमता आहे, जी स्मरणशक्ती मला दिलेली आहे, जी बुद्धिमत्ता मला दिलेली आहे, मला कालचं आठवतं, मला उद्याचं काय करायचं याचा विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, मला विज्ञानाचा शोध घेण्याची वेगळी क्षमता माझ्यामध्ये आहे. ती गायीमध्ये आहे का? नाही आहे. गाय प्राणी आहे फक्त. गाय विचार नाही करू शकत. गायीला उद्याचं जेवायचं की नाही माहित नाही आहे. गाय दुपारचं भूक लागल्यावर दुपारचं खायला दिल्यानंतर रात्री तिला परत भूक लागणार आहे हे गायीला दुपारी माहित नसतं. माहिती कुणाला माहिती आहे? माणसाला माहिती आहे. कविता कोण करतो? माणूस करतो. कथा कादंबऱ्या कोण लिहितं? माणूस लिहितो. विमानाचा शोध कोणी लावला? माणसाने लावला. नाही लावला, ते चुकीचं नाव आहे. अणुबॉम्बचा शोध कोणी लावला? माणसाने लावला. शस्त्रग्रार कोणी बनवली? माणसाने बनवली. टेक्नॉलॉजी कोणी? ह्यातलं काहीच त्या गायीला येत नाही. मग ती गाय इतक्या बुद्धिवान अशा मनुष्य प्राण्याची आई कशी काय होऊ शकते? सावरकर किती विज्ञान दृष्टिकोनातून ते बघतात प्रत्येक गोष्टीकडं. मग ती आई आहे ना, बरोबर आहे, ती आई आहेच कोणाची तरी. मग ती कोणाची आई आहे? बैलाची, गाईची. गाय आणि बैलाला ती जन्म घालते, मग त्यांची ती आई आहे. माणसाची कशी असेल? इतक्या बुद्धिमान माणसाची ती आई कशी असू शकेल? महिला गोमाता म्हटलं जातं. हे खोटं आहे का? चुकीचं आहे का? ते म्हणणारे मूर्ख आहेत का? तर सावरकर म्हणतात अजिबात नाही. कुठलेही धर्मग्रंथ हे चुकीचे कधीच नसतात. त्या त्या काळाचा विचार करून त्याच्याकडे बघायला पाहिजे. काळ बदलला जातो तसं त्यातले काही गोष्टी या सुसंगत राहत नाहीत. आणि ज्या ज्या गोष्टी काळाशी विसंगत होत जातात त्या सोडून द्यायच्या असतात. त्या मूर्खासारख्या धरून नसतात ठेवायच्या. बदल हा माणसाचा नियम आहे, हा प्रकृतीचा नियम आहे. बदल व्हायला पाहिजे सतत. नवीन अपडेट. ग्रंथ अपडेट होत नाहीत, माणसं अपडेट होतात. सायन्स अपडेट होतं, विज्ञान अपडेट होतं. हे सगळं मी जे काय बोलतोय ना, हे सगळं सावरकरांचं बोलतोय बरं का मी. ते प्रत्येक वेळेला तात्याराव म्हणाले असं नाही म्हणणार. तेव्हा व्याख्यान संपल्यानंतर पोंक्षेंनी सावरकरांचं जे सांगितलं ते बरं किंवा वाईट असं म्हणा. पोंक्षे बरं वाईट बोलले असं म्हणू नका. माझं काहीच नाही, शून्य, मायनस आहे मी. कुठलाही धर्मग्रंथ, रामायण, महाभारत, मनुस्मृती, वेद, पुराण, कुठल्याही धर्मग्रंथात, कुराण, बायबल, कुठल्याही धर्मग्रंथाकडे पाहत असताना ते लिहिलं कुठल्या काळात गेले त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मी रामाचा सेवक आहे म्हणून मी रामासारखं आता राहून नाही ना चालणार. मला बदलायला पाहिजे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे, परम भक्त. गळ्यात लॉकेट आहे शिवाजी महाराजांचं, फोटो आहे मोबाईलमध्ये. उठ सूट जय भवानी जय शिवाजी म्हणतो मी. म्हणून मी आता घोड्यावर नाही येईन का अंदमानला? नाही ना, वेडेपणा ठरेल ना तो. पुण्यावरनं निघाले कोल्हापूरला, वेळ घोड्यावरनं चालले का? शिवाजी महाराज घोड्यावरनं जायचे. असं फॉलो नसतं करायचं.
मग शिवाजी महाराजांमध्ये घ्यायचं काय ते ज्याला कळेल ना, तिथून मग परिवर्तनाला सुरुवात होते खऱ्या अर्थाने. आणि त्यासाठी समाज सुसंस्कृत बनवायचा असतो. आणि हे सगळं सुसंस्कृत बनवणं ही जी प्रक्रिया आहे ही सगळी शाळांमध्ये होते, ही सगळी शालेय जीवनामध्ये होते, शिक्षण पद्धतीमध्ये होते. जी आदर्श शिक्षण पद्धती या देशामध्ये होती, काही शतकाशी होती, 12व 13व 14व शतक असं होतं की ज्या वेळेला जगातले विद्यार्थी भारतातल्या गुरुकुलामध्ये शिकायला येत होते. 11 का 12 विश्वविद्यालय होते. नालंदासारखं विश्वविद्यालय ते खिलजीने जाळलं, ते जळलं. किती दिवस जळलं? 6 महिने. जळत काय होतं? भिंती, कौलं 2 दिवसात जळून संपतात. दरवाजे लाकडं असतात, ती वासे 2-4 दिवस मॅक्झिमम हे सगळं जळायला. मग पुढे 6 महिने जळत काय होतं? जळत होते 9 लाख ग्रंथ. आता त्या ओकांनी तर रामायणाची डेट पण काढली. 14,000 वर्षांपूर्वी राम होता. राम जन्माला आला, रामायण घडलं, ऍक्च्युली घडलं. तो इतिहास आहे, कल्पना नाही आहे. आणि राम जिवंत होता, रामराज्य करत होता, तेव्हाच ते रामराज्य कोणीतरी लिहून ठेवत होतं. त्यांचं नाव वाल्मिकी आहे. वाल्मिकीने लिहिलं मग घडलं, किंवा घडलं मग वाल्मिकी लिहिलं, सगळंच खोटं आहे. समोर घडत असताना राम तिथे काय काय करतोय ते लिहित होते. सावरकर म्हणतात हे सगळे धर्मग्रंथ, हे सगळी जी ग्रंथ आहे, रचना आपल्याकडची, ही कधी लिहिली त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. एकदा लिहून ठेवले ते अपडेट नाही होत, त्याच्यात बदल नाही होऊ शकत. मग त्यातल्या ज्या आत्ताच्या काळाला सुसंगत गोष्टी आहेत त्या सन्मानपूर्वक घ्यायच्या, त्याचा सन्मान करायचा. ज्या विसंगत वाटतात, ज्या जुन्याड झालेल्या आहेत, ज्या आता चालणार नाहीत, प्रचलित नाहीत आता, त्या सोडून द्यायच्या असतात. तो धर्मग्रंथच वाईट आहे आणि तो जाळूनच टाकायचा हे चूक आहे. कधी काळी ती मनुस्मृती लिहिली असेल, त्याच्या 80% गोष्टी आजही तेवढ्याच प्रचलित आहेत, त्या योग्य आहेत. म्हणजे तो लिहिणारा माणूस मनु महर्षी हा किती मोठा असेल. बरं, तो ब्राह्मण नाही बरं का, तो क्षत्रिय आहे. बऱ्याच लोकांचं मनुवादी म्हणून जे ब्राह्मणांना चिडवतात त्यांना हेच माहित नाही की महर्षी मनु हे ब्राह्मण नाहीच आहेत. सावरकरांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं सगळ्यात मोठं आत्ताच्या काळातलं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची जात. ते ब्राह्मण होते. बाजीराव पेशव्याचं जगातलं सर्वोत्तम कार्य, जगातला असा एकमेव योद्धा मॉन्टगोमेरी म्हणून जो जागतिक इतिहासकार होऊन गेला युरोपातला, त्यांनी 4थ्या शतकापासून 2ऱ्या महायुद्धापर्यंतचा इतिहास लिहिला. त्या इतिहासामध्ये भारतातल्या एकाच माणसाचा उल्लेख केलाय, त्याचं नाव आहे बाजीराव पेशवा. पण त्याचं दुर्दैव तो ब्राह्मण निघाला. दुर्दैव काय आहे की ज्या हिंदू धर्मातल्या जाती संपुष्टात आल्या पाहिजेत म्हणून 1924 ते 37 आयुष्याची 13 वर्ष ज्या एका कोकणस्थ ब्राह्मणाने सगळ्या जातींच्या भिंती संपवण्यासाठी अथक प्रयत्न केले, त्याच माणसाला कोकणस्थ ब्राह्मण म्हणून चौकटीत बसवतात. ज्या सावरकरांनी दलितांना वर खेचण्यासाठी हात दिला, स्वजातीय ब्राह्मणांच्या विरोधात उभा राहिला, तोच दलित समाजाला आज दुर्दैवाने मुसलमान जवळचे वाटतात आणि ब्राह्मण दुश्मन वाटतात. सावरकर त्यांना दुश्मन वाटतात. ह्याच्या एवढं दुःख काही असू शकत नाही. म्हणून वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत पण आचरणीय नाहीत. हे सावरकर आहेत.
मग कुठून आलं असेल हे? गाईच्या पोटात 33 कोटी. फार मस्त लिहितात ते. मग ते विचार करतात की एक काळ होता जेव्हा रानटी अवस्थेतनं वसाहतीच्या अवस्थेत येण्याचा जो संक्रमणाचा काळ होता मनुष्य प्राण्याचा. आपण स्वतःशीच होतो ना रानटी. अंगावर काही वस्त्र नाही, काही नाही, नागडी उडी फिरवायची माणसं. त्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये कुठेतरी काहीतरी माणसं भूक लागली की मिळेल ते खात होते. त्यात गाय नॉर्मली खाल्ली जात होती. नॉर्मली सगळेजण गाई बी सगळं खात होते. आणि गाय हा अत्यंत आपला संबंधच नाही कधी खाण्याचा, पण जे कोणी खातात त्यांच्याकडनं ऐकले की अरे भयंकर टेस्टी आहे म्हणे. तुमच्या कोणी खाल्लंय का कधी? चुकून एखाद्या वेळेला की ते एवढं मोठं पाप घडलं असं नाहीये बरं का. तर मग तेव्हा कोणीतरी डोक्यात विचार आला असणार कुठल्या तरी त्या काळातल्या महापुरुषाचा किंवा ऋषी मुनी कोण असतील, त्याला ही गाय इतकं उपयुक्त आहे, शास्त्रोक्त दृष्ट्या ही वैद्यकीय दृष्ट्या इतकी उपयुक्त आहे, हे औषधी आहे ही बाई, ही जी गाय आहे हिचं दूध औषधी, हिचं गोमूत्र औषधी, हिचं शेण औषधी, हिची लाळ औषधी, हिचा चीक येणारा तो औषधी. हे जर असं मारून मारून गाय संपली तर काय करायचं? सांगून बघितलं असेल प्रेमाने, हो नका खाऊ गाई, नका खाऊ, कोण ऐकायलाच तयार नाही. मग ते थांबवायचं कसं? मग समाज कशाला घाबरतो? दोन गोष्टींना, देव कोपेल आणि धर्म बुडेल. ती भीती आजही आहे. एवढे वैज्ञानिक असून, मोबाईल इंटरनॅशनल हातात असून सुद्धा, स्मार्टफोन वापरणारे आपण आजही देव कोपेल म्हटलं की 4 पावलं थांबतात. किती शिकलेला असू दे आणि काय असू, ते फक्त वर दाखवायला असते. आतून भीतीच वाटते. देव कोपेला तर, धर्म बुडाला तर. एक हजारो वर्षांपूर्वी असणारच ना ही भीती. विज्ञानच असं काही नव्हतंच, टेक्नॉलॉजी नाही, जगातलं काही मुळात भारताबाहेर तिकडं पण कुठेतरी कोणीतरी माणसं बिडसं काहीच माहिती नाही ना. असा तो काळ आहे ना. मग अशा त्या काळामध्ये एखाद्या ऋषी मुनींनी असा विचार केला असेल, जायला हे थांबवायचं कसं? ही गोहत्या थांबली पाहिजे. बाकी सगळे प्राणी खाल्ले तरी चालतील, गाय वाचली पाहिजे रे. आणि मग त्यांनी काहीतरी आयडिया काढली असेल अशी कल्पना करतात तात्या, की समाज घाबरतो कशाला? देव कोपेल, धर्म बुडेल. मग आता आयडिया करूया आपण. आपला एक फॉलोअर्स आहेत आपल्याला, आपण मोठे ऋषीमुनी आहोत, आपले गुरुकुल आहे, आपल्याला मानणारी, आपला शब्द झेलणारी माणसं आहेत. आपण काय करूया? त्यांनी एक आयडिया काढली असणार. आणि एक दिवशी त्यांनी एक गाईचं चित्र काढलं आणि तिच्या तोंडापासून शेपटीपर्यंत अनेक देवांचे फोटो टाकले. मी फोटो म्हणजे चित्र काढली असतील. इकडं मारुती बसलाय, तिकडं गणपती आहे, तिकडं शंकर आहे, याव त्याव. आणि मग हळूहळू सांगितलं असेल मला साक्षात्कार झाला आणि गाईच्या पोटात एवढे एवढे देव आहेत. आणि हा समज पसरवला असेल आणि हा समज पसरवल्यानंतर सगळ्या तलवारी थांबल्या असतील. भीती वाटली, अरे बापरे, गाईच्या शेपटीवर मारलं तर मारुतीला मारल्यासारखं होईल, तोंडावर मारलं शंकराला मारल्यासारखं होईल. ही कल्पना आहे. असा विचार केला असेल आणि मग हळूहळू हे चित्र पब्लिश केलं असेल, प्रसारित केलं असेल, पसरलं असेल. ते त्या काळानुसार ते हळूहळू पसरलं असेल. पसरवण्यात ते यशस्वी झाले असतील आणि मग गायींच्या कत्तली बंद झाल्या असतील. भीती वाटली. मग त्याच्यातून आपण देवतांना माता म्हणतो, नद्यांना माता म्हणतो, त्याच्यातून ही गाय जर आपल्याला सगळंच देते म्हणून ती माता. हा, याला सावरकरांचा आक्षेप नाहीये. बायोलॉजिकल माता नाही. आपण मावशीला पण आई म्हणतो की नाही? आई मरो पण मावशी जगो असं आपल्याकडे म्हणच आहे. नदीला माता म्हणतो, कृष्णा मैया म्हणतो, गंगा मैया म्हणतो.
त्या अँगलने तुम्ही प्रेमाने तिला माता म्हणा, काही आमचा आक्षेप नाही, पण ती तशी माता नव्हे तुमची. मग सावरकर म्हणतात पण तो काळ तेव्हाचा होता आणि मग त्या काळानुसार तेव्हाच्या त्या गोहत्या बंद झाल्या आणि मग गायींना वाचवण्याचं सुरू झालं, गायींचं रक्षण करणं सुरू झालं. काळ बदलत गेला, आज काळ बदललाय. आजही रक्षण महत्वाचं आहे, पूजन आता महत्वाचं राहिलेलं नाही. हा, पूजा त्या अँगलनी जरूर करा. जसं आपण डॉक्टरच्या पण पाया पडतो ना, आपल्या घरातल्या कोणाला तरी बरं केलं की आपण डॉक्टरच्या पाया पडतो, तुम्ही साक्षात देवासारखे आला. हा, या भावनेने तुम्ही गायीला माता म्हणा, गायला देव म्हणा, पण तिला जर कापलं तर एकही देव बाहेर येत नाही. हा खुळसट विचार काढून टाका. प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा, असं म्हणणारे सावरकर आहेत. आपल्याला 6 दिवस अशा पद्धतीने सावरकर समजून घ्यायचे. अतिशय धार्मिक अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा मुलगा आहे. घरात रामकृष्णाची रामायण महाभारत वाचलं जातंय, पुराण वेद म्हटले जात आहेत. अतिशय धार्मिक घर, कुटुंब, सगळे स्तोत्र पाठ आहेत, सगळे सुक्त पाठ आहेत, सगळं काय ते देव घडवून आणतो. अशा घरामध्ये अशा वातावरणात वाढलेला हा मुलगा जशी प्लेगची साथ येते आणि त्याच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला सुरू होतो. किती चिकित्सक असेल मुलगा, किती आई वडिलांना 100 प्रश्न विचारत असेल, त्या प्रश्नातून त्याला उत्तर सापडायची नाही. आणि मग त्याच्या असं लक्षात यायला लागलं की नाही, हे सगळं कोणी येणार नाहीये, तो राम नाही येणार आहे, तो कृष्ण येणार नाहीये, हे स्वातंत्र्य मिळवून द्यायला कोणी येणार नाहीये, आपल्यालाच हे करावं लागणार आहे. मग समर्थांचं एक वचन आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. सावरकर म्हणतात ते शेवटचं वाक्य मला पटत नाही, त्या वाक्याने घोळ घातला. भारतीयांच्या डोक्यात सगळा घोळ त्या शेवटच्या ओळीने घातला. अर्थात हे समर्थांची चूक नाही. त्यांचं म्हणणं काय होतं, सामर्थ्य आहे चळवळीचे, म्हणजे चळवळीचं सामर्थ्य त्यांनी पहिलं लिहिलं की चळवळ आधी केली पाहिजे. तुमची एखादी मागणी मान्य करून घेण्यासाठी एक फार मोठी चळवळ उभी केली पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, म्हणजे प्रत्येकाने त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. एक प्रचंड मोठी चळवळ प्रत्येक माणसाने, भारतीयांनी त्याच्यामध्ये आपलं योगदान देत देत ती चळवळ उभी केली पाहिजे. आणि मग अशी जेव्हा चळवळ उभी राहील तेव्हा त्याच्या पाठीमागे भगवंत उभा राहील. त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. मग ते म्हणतात द्रौपदीचं वस्त्रहरण, वस्त्राला हात घातल्या क्षणी श्रीकृष्ण आलेला नाही. प्रचंड आक्रोश तिला करावा लागलाय. तिचं सामर्थ्य चळवळीचं तिला दाखवावं लागलं एका विशिष्ट उंचीपर्यंत, एका टोकापर्यंत. मग ती आली. आज तो येत का नाही, कारण आपण द्रौपदी सारखा आक्रोशच करत नाही. आपण 10 डॉक्टरकडे जातो, पण आपण आयुर्वेदिक वैद्याकडे पण जातो. ॲलोपॅथीवाला सांगतो नाही ना, आम्ही असलं काही करत नाही, तुम्ही काळजी करू नका. गुपचूप एका वैद्यालय गाठतो, आयुर्वेदिक पण चूर्ण बिर्ण घेतो. मग कोणीतरी पुंशी भेटतो, तो म्हणतो होमिओपॅथीकडे जा, त्याच्याकडे जातो. होमिओपॅथीला जातो, नाही नाही तुमचंच फक्त. गडबड काय होते, कोणीच बरं करायची जबाबदारीच घेत नाही. प्रत्येक जण म्हणतो त्या दोघांकडे ते करतील काय, ते तो म्हणतो ते दोघं करतील, कोणीच करत नाही. आपली अवस्था अशी आहे, कारण आपण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल ते ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं. फक्त परमेश्वराचं अधिष्ठान पाहिजे. मग आपण फक्त मंत्र म्हणत बसलो, आपण फक्त दुधाचा अभिषेक करत बसलो, देवदेव करत राहिलो, चळवळ करणंच विसरलो. म्हणून तात्याराव म्हणतात लहानपणी त्यांनी वडिलांना सांगितलंय की हे शेवटचं वाक्याने घोळ घातलाय आपल्या हिंदूंचा.
आपण चळवळच करायला उभे राहत नाही. चळवळ एवढी तीव्र असायला पाहिजे, चळवळ एवढी टोकाची असायला पाहिजे की त्याला लाज वाटायला पाहिजे की आता जर ह्यांच्या पदरात जर अपयश पडलं तर ती माझी हार आहे, मग तो येईल खाली ना. प्रत्येक गोष्टीकडं अशा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची सवय. एक वर्ल्ड हिस्ट्रीचं पुस्तक होतं त्यांच्या घरात माळ्यावरती. ते पुस्तक वाचायला घेतलं, अख्खं पुस्तक वाचून झालं, पण त्या पुस्तकाचा प्रॉब्लेम होता, ते कुठलं तरी जीर्ण झालेलं पुस्तक होतं, त्यामुळे त्याचं पहिलं पान आणि त्याचं मुखपृष्ठ गायब होतं, फाटून कुठंतरी गेलं होतं. जाम शोधलं त्या मुलांनी, विनायकाने. वडिलांना 10 वेळा विचारलं, ते पुस्तकाचं पहिलं पान आहे. म्हणाले असेल रे कुठंतरी, ते पडलं असेल, आता इतकं जुनं ते कोणी काढलंही नव्हतं, तू कशाला काढायला गेलास? नाही म्हणे, मला वाचायला बरं आवडतं म्हणून मी वाचायला गेलो. मला पहिलं ते बाकी आहेत ना सगळी पानं त्याच्या दुसऱ्या पानापासून, नाही नाही नाही, पण इतका सुंदर जगाचा इतिहास त्याच्यात लिहिलेला आहे, त्याची पहिल्या पानावर काय लिहिलं आहे, सुरुवात कुठे झाली, हे कसं कळणार मला? तो वडील हैराण झाले, यायला आता ह्याचं उत्तर कसं देणार? ते म्हणाले, बस ना आता, थांब ना बाळा, तू आता ते झालं ना, माझ्याकडेही नाही आहे, ते तुला मिळालं असतं तू बघ, नाहीतर तो विषय सोड. पोरगं अस्वस्थ झालं, विनायक अस्वस्थ. 5-7 दिवस तो इतका वेडापिसा झाला. पहिल्या पानावर काय असेल, जगाचा इतिहास दुसऱ्या पानापासून मी वाचला, पण सुरुवात पहिल्या पानावर आहे, ती काय असेल? इतका 7-8 दिवस विचार केल्यानंतर एक दिवस तो शांत झाला आणि वडील आल्यावर तो म्हणाला, आत्ता माझ्या डोक्यात एक विचार आलाय बाबा, पहिलं पान जर उद्या मिळालं तरी तो थोडाच इतिहासाचं पहिलं पान असेल. 7-8-10 वर्षाचा मुलगा विचार करतोय, पुस्तकाचं ते पहिलं पान असेल, जगाच्या इतिहासाचं ते पहिलं पान असेल का? नाही ना. ते आणि कुठेतरी मागं असणारच आहे, त्याच्या आणि मागं काहीतरी असणारच आहे, त्याच्या आणि मागं काहीतरी असणारच आहे. राम जन्माला आला 14,000 वर्षांपूर्वी, पण रामायला वसिष्ठ मुनींनी काय शिकवलं? ऋग्वेद शिकवला. मग तो त्याच्या आधी आहे. सतत जर तुम्ही असं मागं जात राहिला तर त्याला एंडलेस आहे, त्याची सुरुवातच कळत नाही कुठे आहे ती. पण हा विचार एक 18 वर्षाचा मुलगा करतो. शाळेमध्ये असताना त्याला मास्तरांनी एक गोष्ट शिकवली, संत एकनाथ महाराजांची गोष्ट. संत एकनाथ महाराज म्हणजे विनायक, त्याचं लहानपण काय होतं, कसा तो विचार करत होता, कशातून तो वैज्ञानिक झाला, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा झाला मुलगा, त्याचे मी काही किस्से सांगतोय फक्त. मास्तरांनी गोष्ट सांगितली एकनाथ महाराजांची. संत एकनाथ महाराज नदीवरनं आंघोळ करून आले. मग कौलावर बसलेला यवन थुंकला त्यांच्या अंगावर. मग एकनाथ महाराजांनी शांतपणे बघितलं. ते चिडले नाहीत, रागावले नाहीत. संत होते ते. चिडणं, रागावणं, मोह माया ज सगळ्याच्या पलीकडे गेलेले ना ते, तेव्हा संत होतात ना. मोह माया मद मत्सर हे षट रिपू जेव्हा धुतले जातात तेव्हा साधू बनतो माणसाचा. षट रिपूमुळे आपण सगळेजण आता जे काही दुःख भोगतो ते भोगतो. ते जेव्हा जातात तेव्हा माणूस स्थितप्रज्ञ अवस्थेला येतो, तेव्हा त्याला साधू म्हटलं जातं, तेव्हा तो संत होतो. एकनाथ महाराज त्या अवस्थेला पोचलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या अंगावर कोणीतरी थुंकलंय ह्याचा त्यांना राग आलेलाच नाही. ते आपले शांतपणे गेले, आंघोळ करून आले, पुन्हा थुंकला, पुन्हा, असं काहीतरी 100-1 वेळा झालं. मी मागे एकदा व्याख्यानामध्ये आकडा सांगितला होता, त्या भाषणानंतर मी आकडा बंद केला. त्याच्यावरनं वाद सुरू झाले. कशावरनं काय होईल, गोष्ट राहिली तिच्या आईला बाजूलाच. एक म्हातारे गुरुस्थान म्हणाले तुम्ही 106 वेळा, तसं नाही येते, 109 वेळा थुंकलेला आहे तो. म्हटलं अहो काका, 109, 107 का 99 वेळा थुंकला असेल ते महत्वाचं नाही आहे. तो असंख्य वेळा थुंकला, एकदा एकनाथ महाराज चिडले नाहीत, हे त्यातलं मर्म आहे की नाही. आम्हाला जो इतिहास रटाळ कसा शिकवला गेला, माझा इतिहास जबरदस्त, पण मला इतिहासात मार्कच नाही मिळायचे. का?
कारण माझ्या तारखा चुकायच्या. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा अमुक तारखेला काढलं, ती तारीख माझी चुकायची, ती लक्षात नाही राहायची. सणावळी माझ्या डोक्यात राहायच्या नाहीत कधी. माझा एक प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून, ती तारखा आणि नावं लक्षात झटकन राहत नाही. तर ती तारीख चुकल्यामुळे माझे मार्क द्यायचे. पण अफजल खानाचा वध मी बोलायला लागलो तर ऐकत राहाल तुम्ही, एवढे इंटरेस्टिंग मला तो वध माहिती आहे. पण तारीख चुकल्यामुळे माझे मार्क जायचे. आपण इतिहास असा रटाळ शिकवला, आपण सणावळीमध्ये घुसलो, त्या इतिहासाचं मर्मच राहून गेलं. त्यामुळे एकनाथ महाराज जाऊन आले, सगळ्यात शेवटी त्या यवनाला लाज वाटली, मग तो खाली आला. गोष्ट सर्वांना माहिती आहे, गोष्टीच्या नंतरचं गंमत आहे. तो आला, त्यांनी एकनाथ महाराजांचे पाय धरले, क्षमा मागितली, त्यांनी त्याला क्षमा केली. मग मास्तरांनी विचारलं, मुलांनो काय याच्यातनं बोध घ्यावा? तर सगळी मुलं म्हणायला लागली, आम्ही पण असं संयमी राहायला पाहिजे, आपली सहनशक्ती वाढवली पाहिजे, असं कोणी थुंकला तर आपण रागावलं नाही पाहिजे. अशी सगळी मुलं म्हणाली. एक मुलगा स्तब्ध, विनायक शांत बसून होता. मास्तर म्हणाले, तू काय रे सावरकर, तू काय बोलत नाहीस? तो ते मला बोलू, बोल ना, सगळे बोलतायत, तू काहीच नाही बोलत. ते म्हणाले, तुम्ही आणि सगळे मूर्ख आहात. म्हणाला, अरे काय बोलतोस तू? मास्तराला म्हणाला, म्हणजे काय, काय सांगताय तुम्ही? यातनं बोध काय आहे? सगळेजण तुम्ही काय बोध घेताय? म्हणाले. एकनाथ महाराज चिडले नाहीत, ह्याचं अनुकरण तुम्ही कसं करू शकता? तुम्ही एकनाथ महाराज झालात का? तुमचे षड्रिपू धुतले गेलेत का? तुमचं राग येणं, चिडणं, मोह माया सगळं बंद झालंय का? नाही ना. तुम्ही सामान्य माणसं आहात. त्या एकनाथ महाराजांना सामान्यातल्या सामान्यांपासून संतांपर्यंत बनवलं कोणी? थुंकणारं बघणाऱ्या समाजाने. यवन जो थुंकत होता, ती गंमत जे सगळा समाज गर्दी करून ते बघत होते, त्या सगळ्या बघणाऱ्यांनी एकनाथांना संत बनवलं. ते स्वतः नाही झाले, सांगायला गेले नाही मी संत आहे मोठा म्हणून. तुम्ही समाजाने एकनाथांना संत एकनाथ महाराज बनवलं. मग तुम्ही ज्यांना संत बनवलं, त्या संतांवर जेव्हा यवन पहिल्यांदा थुंकला, त्या तुमच्यातली चीड राग तुमचं का नाही प्रगट झाला? तुम्ही त्याला पहिल्यांदा थुंकल्यावरच कौलावरनं खाली खेचून बडो जर बडवला असतात, तर तुम्ही बनवलेल्या संतांवरती तो यवन पुन्हा दुसऱ्यांदा थुंकलाच नसता. मी हे शिकलो. हा विनायक आहे. मी अनुकरण नाही करणार. मी पण माझ्यावर कोण 100 वेळा थुंकला मी शांत राहीन? सी पहिल्यांदा थुंकल्यावर बडवून काढणार. या गोष्टीतनं मी हे शिकलो, बघणारा जो समाज आहे तो तर संत नाहीये, तो तर साधू नाहीये, त्यांना सगळे विकार आहेत, त्यांना राग येतो, चीड येते. मग त्यांनी बनवलेल्या संतांवर थुंकल्यावर त्यातल्या एकालाही राग का आला नाही? हा विनायक दामोदर आहे. कसं वाढलंय बघा पोरगं. एकीकडं रामायण महाभारत शिकतोय, एकीकडे रामा आणि कृष्णाच्या गोष्टी शिकतोय. पण त्याला हे पण माहिती आहे की रामाने शेवटी रावणाला ठार मारलेलं आहे. अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा तथैवाचं, हे पुढचं कवन अगदी लहानपणापासून फिट्ट बसलंय. आम्ही सगळे अहिंसेचेच पाईक आहोत. आमच्या नसानसात अहिंसा आहेच, आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. अहिंसा सारखा परमोच्च धर्मच नाही. पण ह्या परमोच्च धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणं त्याच्यापेक्षाही सर्वोच्च धर्म आहे. अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा तथैवच, इथं ते संपतं. पण आम्हाला शिकवलं गेलं फक्त अहिंसा परमो धर्मा. प्रभू श्रीराम शेवटच्या क्षणापर्यंत, आदल्या दिवसापर्यंत युद्ध टाळावं म्हणून रावणाकडे माणसं पाठवत राहिला नाही. शेवटी ऐकलाच नाही. आणि मग शेवटी रावणाला संपवलं, रक्त सांडलं.
हिंसा घडवावीच लागते. हिंस्त्र श्वापदाची दात आणि नख काढण्या एवढी हिंसा आम्हाला मान्य आहे. एक हिंस्त्र श्वापद आपल्यावर अटॅक करणं, अटॅक कशाच्या जोरावर करतं? त्याच्या नखांच्या जोरावर आणि त्याच्या दातांच्या जोरावर. जर त्याचे दातच काढले, नख काढली, तर त्याला मारायची गरज नाही आहे, ती हिंसा करायची गरज नाही आहे. एखाद्या वाघाला मारायची गरज नाही आहे, सर्पाला मारायची गरज नाही आहे, त्याचे फक्त ते विषारी दात काढून टाका बास. ज्याच्यामुळं उपद्रव होणार आहे ते उपद्रव नष्ट करा बास. आम्हाला तेवढंच मान्य आहे, एवढीच हिंसा मला मान्य आहे. वाघासमोर पंडित गेला, मोदक घेऊन गेला, तर वाघाचा पंडित मोदक होतो. वाघासमोर बंदूक घेऊन जायची असते, म्हणजे गोळी मारलीच पाहिजे असं नाही. हे सावरकर आहेत. सावरकर समजून घेणं फार अवघड आहे, फार सोपं नाही आहे. सरळ मार्गाने जाणारा नाही आहे तो माणूस. अख्खा समाज एका मार्गाने चाललाय आणि सावरकर वेगळेच चाललेत. अख्खा प्रवाहाच्या आयुष्यभर प्रवाहाच्या विरोधात जाणारा हा माणूस आहे. अशीच एक वक्तृत्व स्पर्धा होती लहानपणीच्याच गोष्टी आहेत या सगळ्या. वक्तृत्व स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणाला कळलं की अशी स्पर्धा आहे. शेवटच्या क्षणी गेले, त्यांना सांगितलं की स्पर्धेत तुला भाग घेता येणार नाही, नंतर तुला त्याच्यावर भाषण करायला आम्ही संधी देतो. स्पर्धेतली पोरांची भाषणं झाली, मग विनायकाला उभं केलं. विनायकाने त्याच्यावर अप्रतिम भाषण केलं. दडदडाट, टाळ्यांचा कडकडाट झाला. श्री म परांजपे काळ म्हणून तेव्हाचं गाजलेलं मासिक होतं, त्याचे संपादक समोर प्रमुख पाहुणे म्हणून बसलेले होते. एवढ्याशा लहान पोराचं भाषणाने प्रभावित झाले एकदम. त्याला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. परीक्षक म्हणाले, ही वक्तृत्व स्पर्धा आहे, पाठांतराची स्पर्धा नाही, त्यामुळे या सावरकर नावाच्या मुलाला बक्षीस देता येणार नाही. विनायक चिडला. मला कोणी सांगितलं तुम्हाला? हे पाठ करून आलं असं वाटतं तुम्हाला? विषयाचा अभ्यास करून मी बोलतोय या विषयावर. हे काही मला कोणी लिहून दिलेलं नाही आहे. काय म्हणतो, वेळ आहेस काय? तुझ्या वयाची सगळी मुलं आहेत, 5-6 मिनिटाच्या वर बोलू शकली नाही, आणि तू एकदम अर्धा तास याच्यावर बोललास आणि तू म्हणतोस हे कोणी लिहून दिलेलं नाही. गप्प बस. तू हे कोणीतरी घरातल्या आई वडील, मोठा भाऊ, कोणीतरी मोठ्या माणसाने तुला हे भाषण लिहून दिलेलं आहे. ते भाषण पाठ करून तू हे बोललेलं आहे सत्ता, त्यामुळे तुला बक्षीस देता येणार नाही. धाडकन त्या भर सभेमध्ये त्या मास्तरांना त्यांनी प्रश्न विचारला. मग असंच तुम्ही ज्ञानेश्वरांना पण प्रश्न विचाराल काय? ज्ञानेश्वर पण एक्झॅक्ट माझ्याच वयाचे होते आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांना असंच म्हणणार की ज्ञानेश्वरी घरनं कोणाकडे तरी लिहून आणली होतीस म्हणून? मला बक्षीस देण्याची तुमची पात्रताच नाही आहे. निघून गेला. काय क्षमता असेल, काय अफाट बुद्धी असेल. शाळा संपल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आले आणि तिथे फोटो शिवाजी महाराजांचा आणि आरत्या म्हणतायत. ते म्हणाले, अरे शिवाजी महाराजांच्या समोर गणपती यांच्या आरत्या कशासाठी? शिवाजी महाराजांची आरती पाहिजे. शिवाजी महाराज आरती असं काही नाही आहे रे बाळा. लिहितो की मी, जगातली सर्वोत्तम आरती जयदेव जयदेव जय श्री शिवराया या अनन्य शरणार्यांताराया. अफाट आरती. आर्य म्हणजे आर्य या शब्दाबद्दल पण खूप गैरसमज आहेत. आर्य समाज म्हणजे एक विशिष्ट समाज. आर्य हे मुळात इथले नाहीच. आर्य तिकडनं आलेले आहे, अजिबातच नाही बरं का. आर्य या शब्दाचा अतिशय साधा सोपा अर्थ म्हणजे सज्जन माणूस. आर्य, मी आर्य आहे म्हणजे मी सज्जन आहे. कुठून आले बिलेले नाहीत. हे सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्याच्या कारस्थानाचा हा एक भाग आहे की आर्य समाज तिकडनं आला आणि हेच होय नाही त्याने. हे सगळं कारस्थान आहे. परत एकदा, सलग 15 वर्ष, सलग 3 मुसलमान हे केंद्रात शिक्षण मंत्री होते आमच्या गुलाबाच्या काळात. त्याचे हे परिणाम आहेत सगळे.
की आर्य तिकडनं आले इकडनं आले, काही नाही. कुठले आर्य? मुळात आर्य या शब्दाचा अर्थ सज्जन, सुसंस्कृत. आणि सज्जन असणं हा सनातन हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे. मी धर्माबद्दल उद्या बोलीन. सावरकरांचं हिंदुत्व हा अख्खा एक बोलण्याचा विषय आहे, तो मी उद्या बोलीन. म्हणून सावरकर म्हणतात या अनन्य शरणा, आम्ही सगळे शरण आलोय आर्यांना तारण्यासाठी. आर्य म्हणजे सगळा हिंदुस्थान, समस्त हिंदू म्हणजे आर्य, म्हणजे सगळे सज्जन. हिंदू असणं म्हणजे सज्जन असणं. किती छान आहे. हिंदू असणं म्हणजे सहिष्णू असणं. ह्याच्यापेक्षा वेगळं आम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आम्ही हिंदू आहोत म्हटलं की सगळं आलं त्याच्यात. आम्हाला नाही अक्कल शिकवायची कोणी. महाविद्यालयामध्ये असताना त्यांनी डोक्यामध्ये कल्पना आली की विदेशी कापडांची होळी करायची. तर होळी कशी करायची? आपण पोरं टोरं जमा झालो आणि होळी केली तर त्याला काय व्हॅल्यूच नाही राहणार. कोण बघणार आपल्याकडं? एकाही वर्तमानपत्रात बातमी सुद्धा येणार नाही. पण ही बातमी आली पाहिजे. ही ब्रिटिशांच्या व्हॉइसरॉय पर्यंत बातमी पोचली पाहिजे. आज तुमचे कपडे जाळलेत, आतला ब्रिटिश जाळायला वेळ लागणार नाही. मूळ संकल्पना. कपड्यापर्यंत हिंदूंची आग आलेली आहे, पुढे जायला वेळ लागणार नाही. सावध व्हा. आता काय करायचं? याला ब्रेकिंग न्यूज करायची आपल्याला. त्याच्याकडे नजरेकडे वेगळ्या दृष्टिकोनाने सगळ्या ब्रिटिशांची, पोलिसांची आमच्याकडे लक्ष केलं पाहिजे त्या होळीकडं. मग एक मोठा माणूस पाहिजे होळीच्या उद्घाटन कार्यक्रमाला. असा एक मोठा नेता आपल्याला पाहिजे त्या दिवशीचा पाहुणा म्हणून, की ब्रिटिशांचं लक्ष जाईल, त्या काळातल्या ब्रिटिश मीडियाचं लक्ष जाईल. असा नेता एकमेव कोण? बाळ गंगाधर टिळक. संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणारा माणूस. त्यांनाच जर बोलवलं तर गेली पोरं. टिळक महाराज म्हणायचे तेव्हा. टिळकांना टिळक महाराज म्हणायचे सगळ्यांना. मुलं आली, या बोलवा. कोण आहे तू? तुझं नाव काय? विनायक दामोदर सावरकर. अच्छा अच्छा, शिवाजी महाराजांची आरती करणारा. बर, सगळं माहीत असायचं. काय असे नेते होते हो. आता कोणाला काही माहितीच नाही. 2 वर्षापूर्वी मी गेलो होतो आपल्या सांस्कृतिक मंत्र्यांना भेटायला. 25 वर्ष मी नथुराम गोडसे हे नाटक करतो हे त्यांना माहितीच नव्हतं. हो. बरं, सांस्कृतिक मंत्री पंजाबवाले नव्हते, कमळवाले होते. म्हणजे अशी गंमत आहे आपल्याकडं. भाग वेगळा पण किती मोठा असेल बघा. देशाचं नेतृत्व करतोय कोणीतरी. फर्ग्युसन महाविद्यालयात शिवाजीवर आरती लिहिली, माहिती आहे, नोंद घेतलेली आहे. अच्छा, बोला काय म्हणताय? काय नाही, आम्हाला विदेशी कापडांची होळी करायची मोठीच्या मोठी, आणि ती तुम्ही त्याला पाहुणा यायला पाहिजे, तिथे एक तुमचं भाषण. सावरकरांचे 3 गुरु आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह आणि लोकमान्य टिळक. आणि फिलॉसॉफर आहे इटलीचा मॅझिनी. हे आदर्श आहेत सगळे विनायकाचे. ते टिळक महाराजांकडे गेले. ते म्हणाले, बरं एका अटीवर येईन, होळी करणार असाल तरच येईन, शेकोटी करणार असाल तर नाही येणार. नेता कसा असावा, मार्गदर्शन कसं करावं बघा. एका वाक्यात काय काय सांगून गेले ते. शेकोटी कशाची करतात? 4 काट्या जमा करून थंडीपुरतं तेवढंच बसून शेकोटी करतो. होळीला प्रचंड काट्या लागतात, मोठी लागते ना होळी बनवायला. आता येईल की होळी. मग होळी जर करायची असेल
विदेशी कापड्यांची तर कापडे प्रचंड आणावे लागतील. म्हणजे एक वेगळी जबाबदारी टाकली की 2-4 कपडे जाळून मी येणार नाही, ते असले शेकोटीला वगैरे. होळी पाहिजे मला लाखो कपडे पाहिजेत, जळताना दिसले पाहिजे. मी येईन तिथे भाषण करेन. आता जबाबदारी घरोघरी जाऊन सांगतायत. बरं, एवढं ब्रिटिशांचं खूळ आमच्या डोक्यावर बसलेलं आहे. साधारण 1820 पासून पेशवाई संपल्यापासून जो ब्रिटिशांनी ताबा घेतलाय तिथपासून इंग्रजी भाषा आणि इंग्रजी कपड्यांचं जे काही भूत आहे, कोट घालायचा, ब्लेझर त्याचं जे काही भूत आहे ते साला उतरणार कसं? एवढं महागातले ते कपडे ते असे होळीसाठी कसे देणार? घराघरातनं कोणीच द्यायला तयार नाही. कपडेच जमले नाहीत. आता काय करायचं? आता उद्या टिळक महाराज आले आणि असे 4च कपडे, ते चिडतील. मी शब्द दिलाय त्यांना, होळीसाठी आणणार लाखो कपडे. पोवाडा रचला. चौकात चौकात पुण्यामध्ये पोरं उभी राहायची, सावरकर उभे राहायचे, पोवाडा गायचे. पोवाडा गायला लागले की लोक जमायची. शिवाजीचा पोवाडा, तानाजीचा पोवाडा, असं करता करता माणसं जमा झाली की त्यांच्यासमोर एक भाषण ठोकायचं. ब्रिटिशांच्या विरोधात आपल्याला काहीतरी करायचंय, मग याच्यासाठी ही एक सुरुवात आहे. असं करून करून ती जनजागृती करून शेवटच्या 2 ते 3 दिवसात घराघरातून लोक कपडे आणून द्यायला लागले. आणि मग हातगाडी फिरली पुण्यामध्ये आणि मग लोक अतिशय असे उदार होऊन एक एक इंग्रजी कपडे द्यायला सुरुवात झाली. आणि होळी मोठीच्या मोठी. ते अजूनही पुण्यामध्ये, पुण्यातली आज बरीच लोक आलेत. तिथे होळी पेटली. तिथे खूप छान असं स्मारक केलेलं आहे तिथे. डेक्कनच्या पूर्ण ते वळलं तिकडे. हां, आणि त्याच्या पुढे एक महाविद्यालय आहे. आता गंमत बघा, नेता कसा असतो, नेतृत्व कसं करायचं, त्या महाविद्यालयावरनं सांगतोय. टिळक महाराज आले, प्रचंड मोठी होळी पेटली. त्यांनी एक भाषण केलं. त्यांना काय संपेपर्यंत थांबायला वेळ नव्हता आणि ते निघाले. निघताना त्यांनी विनायकाला बोलवलं, म्हणाले होळीतला शेवटचा कपडा जळून विझेपर्यंत इथनं हलायचं नाही. रस्ता ओलांडला की एक महाविद्यालय आहे. चुकून कोणीतरी तुमच्या या होळीच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी जळका कपडा इकडून जर महाविद्यालयात नेऊन टाकला आणि ते महाविद्यालयाने जर उद्या पेट घेतला, भयानक काहीतरी गुन्हा तुमच्या हातून घडेल. तुम्ही सगळ्यांना ब्रिटिश अटक करतील आणि तुमचं काय करतील सांगता येत नाही. इथं कडक करून उभं राहायचं. शेवटचा कपडा जळून विझेपर्यंत इथून कोणी हलायचं नाही. त्याला म्हणतात राजकीय नेतृत्व. तरुणांना कसं मार्गदर्शन करावं. मग ही बातमी जबरदस्त पसरली. टिळक महाराजांचं भाषण झालं ना, विषयच संपला. सगळ्या हेडलाईन्स लगेच. तिकडे दिल्लीमध्ये गांधीजींनी त्याचा निषेध नोंदवला. असं हे जाळणं बिळणं हे सगळे हिंसक मार्ग आहे, हे आम्हाला मान्य नाही असं म्हणणारे गांधीजी. त्यांनी तिकडे भाषण केलं. 5 वर्षा का 6 वर्षानंतर गांधीजींनी विदेशी कापडांची होळी केली. सावरकर अंमलात आणावेच लागतात, पर्यायच नाही. कारण वाघासमोर बंदूक घेऊन जावंच लागतं, तुम्हाला पर्याय नाही. मग महाविद्यालयाने रिस्ट्रिकेट केलं. 10 रुपयाचा दंड ठोठवला, काढून टाकला त्या वसतिगृहातनं. जाऊन बघा, पुणेकर असाल तर पुण्याला कधीतरी तर फर्ग्युसनला जा, त्या वसतिगृहामध्ये. ती छान, जिथे खोलीमध्ये विनायक राहायचा त्या कॉलेजच्या, ती खोली छान ठेवली. त्याचे तेव्हाचे कपडे बिपडे सगळं ठेवले छान, खूप छान तिथे राहिले, करून ठेवले त्यांनी. जाऊन बघा एकदा, त्या मुलांना घेऊन जा. आता 10 रुपये दंड भरायचा, तो कुठून आणायचा? काय म्हणजे ही सगळी अद्भुत माणसं आहेत सगळी. तरुण वयामध्ये लोकांनी 1-1 रुपया, 4 आणि 8 आणि असे करून पैसे जमा झाले. 10 रुपये सावरकरांचा दंड भरण्यासाठी. आता इतके पैसे जमले
की तो दंड भरून उरले पैसे, आता उरलेल्या पैशांचं काय करायचं? मस्त भेळ खाऊ, मजा करू, आईस्क्रीम खाऊ, नाही का? कॉलेजचीच पोरं आहेत ती, सिनेमाला जाऊ, असं काहीतरी करता आलं असतं. नाही, सगळा उरलेला पैसा टिळक फंडामध्ये जमा केला. एक पण रुपया एकाही विद्यार्थ्यांनी उडवला नाही का वापरला नाही. अशी अद्भुत व्यक्ती आपल्या या भारतामध्ये जन्माला आले. मित्रमेळा नावाची संघटना सुरू केली. मित्रमेळा अशी 10, 12, 15, 14 वर्षांच्या मुलांची एक संघटना, स्वातंत्र्यासाठीची एक क्रांतिकारी संघटना. अशा संघटनेतनं एक अनंत कांद्रे जन्माला आला आणि त्याने पुढे जाऊन ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला. काय माणसे जन्माला येत होती, एकापेक्षा एक, एकापेक्षा एक. म्हणजे 1857 ते स्वातंत्र्य समर संपलं, त्याच्यानंतर सगळा थंड पडलेला हा समाज, त्याच्यानंतर पहिली चिंगारी पेटली ती वासुदेव बळवंत फडके, आद्य क्रांतिकारक, म्हणून तर त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. त्या वासुदेव बळवंत फडकांच्या ठिणगीतून दुसरी एक ठिणगी पेटली, त्या ठिणगीचं नाव बाळ गंगाधर टिळक. त्याच्यातून तिसरी पेटली चापेकर बंधू. चापेकर बंधू फासावर लटकले आणि त्याची बातमी नाशिकमध्ये पोचली आणि इथे 13 वर्षाचं एक पोर तळमळलं, त्याचं नाव विनायक दामोदर सावरकर. ठिणगीतून 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 कशी पेटत गेल्या बघा. आणि हा विनायक धावत धावत गेला घरामध्ये आणि त्याच्या घरामध्ये अष्टभुजा देवीची मूर्ती होती. त्याच्या पायावर मस्तक टेकवलं, ढसाढसा रडला. काही संबंध नाही चापेकर बंधूंचा आणि विनायकाचा, काही संबंध नाही. तेव्हा आत्तासारख्या डायरेक्ट टेलिकास्ट, लगेच ब्रेकिंग न्यूज, आत्ता जगात कुठं काय घडलं आपल्याला कळतं, अमेरिकेत आग लागली आपल्याला इमिजिएट कळली, असं काहीही नव्हतं. बातम्या 4 दिवसांनंतर एखाद्या वर्तमानपत्रात यायच्या. ही बातमी आल्यानंतर विनायक तळमळायला लागला. 13 वर्षाचं पोर, फक्त 13 वर्षाचं, अष्टभुजा देवीच्या पायावर जाऊन मस्तक टेकवलं, शपथ घेतली, मारिता मारिता मरे तो झुंजेन, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा यशस्वी होईल किंवा चापेकर बंधूंसारखा फासावर लटपेन. पण आता हे संपूर्ण आयुष्य हे भारत मातेला स्वतंत्र केल्याशिवाय राहणार नाही. वय 13. अष्टभुजा देवी, ही अष्टभुजा देवीची मूर्ती आली कुठून? घरात. पेशव्यांकडं यांचे पणजोबा सावरकरांचे सरदार होते, वतन होतं त्यांच्याकडं, श्रीमंत होते व्यवस्थित, त्यामुळे तलवारी बिलवारी सगळ्या असायच्या. सेनापती, कधी लढायला जाणारी माणसं, तर अशी लढायला जाणारी माणसांच्या सगळ्या घरामध्ये एक विशिष्ट पद्धत असते. त्यावेळेला काही इलेक्ट्रिसिटी नव्हती, कंदील आणि हे लावलेले, ते वात अशी पूर्ण बंद करून कंदील खुंटीला टेकवून खाली तिथेच पलंगावर झोपायचं. आणि पलंगावर झोपला तुम्ही असे की हात असं वर केलात की भिंतीवरती हाताला इमिजिएट हाताला लागेल अशा तलवारी लटकलेल्या असायच्या. कधी काही घडलं तर इतके अलर्ट असायची माणसं. असे हे झोपलेले असताना यांच्या घरावर एक दरोडा पडला. दरोडा पडला, कुठेतरी खाडखूड झाल्यानंतर पटकन जाग आली. जाग आलं, पहिली तलवार घेतली, कंदील काढला, त्याची वात मोठी केली आणि त्या आवाजाच्या दिशेने निघाले. दरोडेखोरांच्या लक्षात आलं की आता हे कोणते उठलेले आहेत, हे आपल्याला पकडणार आणि आपण पकडलं तर आपण संपणार. त्यांनी तिथेच सगळा उठून लुटून आणलेला माल पण टाकला आणि जीव घेऊन ते जे पळाले त्यांनी जीव वाचवला. त्यांनी लुटून आणलेला माल तिथेच पडला. सकाळी सूर्य उगवल्यानंतर त्यांचं ते गाठोडं त्यांच्या लक्षात आलं की हे दरोडेखोरांनी टाकलेलं गाठोडं आहे. ते गाठोडं उघडून बघितलं, अनेक सोनं नाणं कुठून तरी लुटून आणलेलं होतं. त्याच्यात एक अष्टभुजा देवीची मूर्ती त्या दरोडेखोरांनी लुटून आणलेली होती. प्रामाणिकपणा किती! कुणालाच कळलं नसतं की असं सोनं नाणं दरोडेखोर टाकून गेले. आरामात ते वापरू शकले असते. आपल्या घरी असं आलं अचानक, आपण देऊ फडणवीसांना नेऊन? शक्यच नाही, एवढी गॅरंटी आहे मला. अशी जर एकदम 2-4 करोडची एक थैली मिळाली तर तू घरात वेडा आहेस काय? ठेव, आपण तर चोरून नाही आणली बा, आपण तर चोरून नाही आणली.
आपणच असं आपलं समर्थन करतो. मग आता ऐकतो म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल नाही का, कधीपासून मी म्हणते तुला एक चांगली मर्सिडीज घेऊ, तर मी घेऊन टाकू. किती दिवस हे 2 BHK मध्ये राहायचं, पैसे 3 BHK घेऊन टाकू. लगेच आपली स्वप्न सुरू होतात. त्या पणजोबांनी अख्खच्या अख्खं गाठोडं दरबारात पेश केलं, पेशव्यांसमोर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली आणि त्याच्यानंतर फक्त एक परवानगी मागितली. हे सगळं निधी जमा करा, फक्त जर माझी एक इच्छा आहे, त्याच्यात एक अतिशय सुंदर अष्टभुजा देवीची मूर्ती आहे, ती जर तुम्ही मला दिलीत तर मी माझ्या घरात त्याची प्रतिष्ठापना करेन. म्हणतो देवी स्वतःहून चालून आले. पेशवे खुश झाले, म्हणावं सगळं तुमचंच आहे, ते खरं सगळं घेतलं तरी चालेल. नाही नाही, त्याच्यावर माझा अधिकारच नाही. राज्याच्या तिजोरीतच ते जमा झालं पाहिजे. तुम्ही मला देता ना पगार, तो बस झाला मला. फक्त मूर्ती हवी, ती खूप छान आहे, त्याचा मोह पडला मला. अशी ती अष्टभुजा देवीची मूर्ती ह्यांच्या घरात आलेली आहे. त्या मूर्तीच्या पायावर मस्तक ठेवून या विनायकाने शपथ घेतली. कोणी नव्हतं घरात तेव्हा, त्या देवघरामध्ये. काही क्षण तो असाच रडत बसला होता आणि मग अचानक त्याला असा भास झाला. असा एका चरित्रात ह्याचा उल्लेख आहे. भास झाला की कोणीतरी डोक्यावरनं हात फिरवतोय, म्हणून तो फटकन उठला, त्याने मस्तकाला हात लावला तर कोणीतरी चाफ्याचं फूल मस्तकावर ठेवून गेलं होतं. कोणीच नव्हता तिथे. चाफा म्हणजे वैराग्य, त्याग. आशीर्वाद दिलाय, यशस्वी होशील, पण आयुष्याचं वैराग्य होईल हे संकेत पण दिलेत एका चाफ्याच्या फुलाने. तसंच घडलं सगळं. एक दिवशी वडील आले, सतत काहीतरी वाचत बसलेलं असायचं. तर काय वाचतोय एवढं मोठं पुस्तक? बघितलं तर आरण्यक वाचत बसला होता. वडील चिडले, हातात खेचून घेतलं. ते मला एकदा वाचून झाले, परत वाचत होतो. अरे मूर्ख आहेस का, आरण्यक घरात कोणी वाचत नाही. विनायक मला का? अरे घराचं अरण्य होतं. झालं, सावरकरांच्या घराचं अरण्य झालं. मित्रमेळाची स्थापना केली. मित्रमेळामध्ये कसरती, असं उंच डोंगरावर चढायचं, स्वतःला झोकून द्यायचं, असं डोंगर झेजरत पोरं खाली यायची, बुटके फोडायचे. सगळी मुलं म्हणायची असं का आहे सगळं, असलं काहीतरी का करायचं अघोरी सगळं. ते म्हणाले आपण सगळे क्रांतिकारक आहोत, क्रांतिकारी संघटना आपण उभी केली. आपण ज्या दिवशी पकडले जाऊ ना, हे तुम्हाला जे अघोरी वाटते ना, याच्या 100 पट अघोरी शिक्षा मिळणार आहे. त्याची प्रॅक्टिस करायची आत्तापासून. एका तलावामध्ये जायचं, सगळ्या मुलांनी प्रॅक्टिस कसली, नाक दाबायचं, श्वास रोखायचा आणि पाण्याखाली सर्वात जास्त वेळ कोण राहील. बाबाराव काठावर, मोठा भाऊ, सगळ्यात जास्त वेळ कोण राहील त्याला बक्षीस. त्या जॅक्सनचा खून करायचा. खून कोणी करायचा? शर्यत लागली. खून कोणी करायचा? कंदील ठेवलाय, ते मला परीक्षा घेऊया. कंदिलाला, काचेला हात लावून बसायचं. सर्वात जास्त वेळ जो बसेल, चटका लागला की काढायची मुलं, चटका लागे काढायची. एक मुलगा आला, असा हात लावून बसला, त्याचा हात जळला, त्याची स्किन जळून त्या ज्योतीवर पडली आणि कंदील विजला. हात काढलाच नाही. त्या पोराचं नाव अनंत कांगरे, वय वर्ष 17. अतिशय देखणा दिसायला. म्हणाले तू नको करूस. आता त्या काळामध्ये किर्लोस्कर नाटक कंपनी, बालगंधर्व नाटक कंपनी, अशा नाटक कंपन्या होत्या. स्त्रिया ॲक्च्युली नाटकात काम करत नाहीत, त्यामुळे पुरुष नाटकातल्या स्त्री पात्र करायचे. त्यामुळे असे देखणे नाजूक पुरुष बायकांच्या भूमिकांसाठी लागायचे. हा अनंत कांदरे इतका देखणा होता, नाजूक होता. सावरकर म्हणाले तुला देशकार्य करायचं तर तू नाटकातून पण करू शकतोस. हे किर्लोस्कर वगैरे अशी चांगली नाटकं करतात, ज्यांनी समाज प्रबोधन होणारं नाटकं असतात त्यांची. तू त्याच्यात जा, त्यात एखादं स्त्री पात्र, मी तुला चिठ्ठी लिहून देतो, तुला नक्की माझ्या चिठ्ठीने काम मिळेल. नाही म्हणाला, मला क्रांतिकारकच व्हायचंय. त्याच्या हातात पिस्तूल दिलं. त्याने जाऊन त्या नाशिकमध्ये सिनेमात बघायला आलेला याला जॅक्सनला मारून टाकलं. मग राणीचा वाढदिवस सुरू झाला संपूर्ण देशभरामध्ये. राणीचं राज्य आहे, राणीचा वाढदिवस, सगळीकडे वाढदिवस सुरू आहे. लोकमान्य टिळक अजिबात तयार नाहीत राणीचा वाढदिवस साजरा करायला. नचिकेळकर म्हणाले टिळक महाराज आपल्याला जावं लागेल.
ही डिप्लोमॅसी आहे, हे राजकारण आहे. खोटं खोटं का होईना दाखवावं लागेल की राणीच्या वाढदिवसाला टिळक होते, त्याचाने खूप फरक पडतो. ब्रिटिशांची तुमच्याकडे बघण्याच्या नजरेत फरक पडतो. ते सॉफ्ट होते, स्लो, एवढे काही टिळक पूर्ण विरोधात नाही आहेत, कारण तुमच्याकडे सतत नजर आहे टिळकांच्या. भयंकर जहाल आहात तुम्ही, पण तुम्ही राणीचा वाढदिवस पण साजरा केलाय, याचा अर्थ फार वेगळे मेसेजेस जातात. प्लीज या. ठीक आहे, मला येतो, पण मी भाषण काय करणार, नुसतं व्यासपीठावर बसेल. काही का होईना टिळक गेले. अशी इकडे मित्रमेळाची पण हे झाली मीटिंग. सगळी मुलं म्हणाली आपण पण वाढदिवस साजरा करू. मित्रमेळा संघटनेकडं पोलिसांचं दृष्टिकोनच बदलेल. सगळ्या मुलांचं बोलून झाल्यावर विनायक म्हणाला का नजर बदलण्याची काय गरज आहे? तुम्हाला काय वाटतं? आज लपवाल तुम्ही, आपली क्रांतिकारी संघटना आहे. आजच्या दिवस तुम्ही यशस्वी व्हाल, उद्या व्हाल का, परवा व्हाल का, कधीतरी कळणारच ना. आपण क्रांती करायला निघालोय. क्रांती कशासाठी करतो? देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. देशाला स्वातंत्र्य कसं मिळणार? या ब्रिटिशांची सत्ता उलथवल्यानंतर, यांना इथून हकलून दिलं तर. म्हणजे आपलं मूळ उद्दिष्ट काय? या ब्रिटिशांना इथून हकलून देणं. म्हणजे आज नाही उद्या कळणारच आहे ना. आणि जर माझं असं म्हणणं आहे की आज जर आपण क्रांती करायला सुरुवात केली आणि त्याचं फळ जर 40 वर्षाने मिळणार असेल, उदाहरणार्थ, तर आज सुरू केला तर इथून 40 वर्ष मिळेल ना. ते अजून 5 वर्ष पुढं घेतलं तर तिथून पुढे 40 वर्षाने मिळणार आहे. म्हणजे आपण हे आज घाबरून जर गप्प बसलो आणि या ब्रिटिशांच्या राणीचा वाढदिवस आपण पण साजरा केला, त्याला विरोध न करता, तर ते स्वातंत्र्य तेवढं पुढं जाणार आहे. हे गोपाळकृष्ण गोखले, हे आगरकर, हे टिळक, वासुदेव बळवंत फडके, हे सगळेजण ब्रिटिश नावाच्या वृक्षाच्या काही फांद्या कापायचा प्रयत्न करतायत. हा विषारी वृक्ष आहे. त्या विषारी वृक्षाच्या छायेखाली एकही नवीन रोप उगवणार नाही. या विषारी ब्रिटिश नावाच्या वृक्षाच्या छत्र छायेखाली या भूमीमधला एकही माणूस मोकळेपणाने श्वास घेऊ शकणार नाही. हे सगळे मोठी माणसं जे काम करतायत, त्या वृक्षाची कोणी फांदी कापतंय, कोणी पानं कापतायत, कोणी फुलं कापतायत, कोणी फळं कापतायत. माझा राग मुळाशीच आहे. हा वृक्ष मुळापासूनच उखडून टाकावा लागेल. आणि मुळापासून वृक्ष उखडायचा असेल तर त्याला हातात शस्त्र घ्यावंच लागेल. आम्ही नाईलाजाने क्रांतिकारक झालेले आहोत, बाय चॉईस नाही. हे कार्य जर अजून 2 वर्षांनी जाहीरपणे करायचं असेल तर ते आज का नाही? याच्यासारखा सुंदर दिवसच नाही. संपूर्ण देश राणीचा वाढदिवस साजरा करतोय. एक नाशिक मधली अशी संघटना आहे तरुणांची जी त्या राणीच्या वाढदिवसालाच विरोध करते. अखंड ब्रिटिशांचं लक्षच आपण वेधून घेऊ. ही मंत्रमेळा आज नाशिकमध्ये आहे. ही पूर्ण भारतामध्ये प्रसारित करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. सगळ्या मुलांना पटलं आणि पहिला कार्यक्रम झाला राणीच्या वाढदिवसाला विरोध करणारा. सगळीकडे वाढदिवस साजरे केले जात आहेत. नागपुरामध्ये पण एक वाढदिवस साजरा केला गेला. नागपुरातल्या शाळेमध्ये पेढे वाटले गेले. एका वर्गामध्ये मास्तर पेढे वाटत असताना एका मुलाने पेढा त्या मास्तराच्या तोंडावर फेकला. लाज वाटत नाही का मास्तर? गुरुजी, तुम्हाला राणीचा वाढदिवस, ज्या राणीने आम्हाला गुलामीत ढकलले, तिचा वाढदिवस साजरा करता, विद्यार्थ्यांना पेढे वाटता, तुम्हाला लाज नाही वाटत? असं एक शाळेतला मुलगा तो पेढा मास्तराच्या तोंडावर फेकून त्यांना म्हणाला. त्या मुलाचं नाव केशव बळीराम हेडगेवार. ज्या मुलाने पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तिकडं ते एक उदाहरण, इकडं हे एक उदाहरण. कार्यक्रम सुरू झाला. भीती सगळ्या आता अटक होणार. आणि जे विनायकाने भाषण केलंय ते भाषण हे विनायक दामोदर सावरकर या विचारसरणीचा पाया आहे. पाणी नाही आहे काय?
जरा प्लीज प्लीज भारत द्या. भाषण असं होतं की निसर्गाने माणसं निर्माण केली आहेत. निसर्गाने फक्त भारतातली माणसं नाही निर्माण केली, निसर्गाने संपूर्ण पृथ्वीवरची मनुष्य जमात निर्माण केली आणि या संपूर्ण जगातल्या मनुष्य जमातीला जन्मजात काही हक्क आणि काही अधिकार दिलेले आहेत. निसर्गाने दिलेत, त्या परमात्म्याने दिलेत, त्या गॉडने दिलेत, त्या कोणी त्या काय तुम्ही म्हणाल त्यांनी दिलेत. पण कोणीतरी निर्माण केलं हे तर आपल्याला मान्य करावंच लागतं. मग त्यांनी ह्या मनुष्य प्राण्याला जन्मजात काही हक्क दिलेत, काही अधिकार दिलेत. ते या भूतलावरच्या एका विशिष्ट देशातल्या एका माणसाला ह्या देशातल्या माणसाचे निसर्गाने दिलेले हक्क आणि अधिकार काढून घेण्याचा अधिकार कोणी दिला? हे मला मान्य नाही. ही लढाई फक्त आज आपल्याला जरी वाटत असलं की भारतीय स्वातंत्र्याची लढाई आहे, नाही, ही लढाई संपूर्ण विश्वातल्या गुलामीत पडलेल्या प्रत्येक माणसाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. हे एक तरुण सावरकर म्हणतोय, लक्षात ठेवा. स्वातंत्र्य संकुचित नाहीये. सावरकर हा विश्वाला स्वतंत्र करायला निघालेला मुलगा आहे. ही लढाई भारतीय स्वातंत्र्याची नाही, ही लढाई मनुष्याच्या स्वातंत्र्याची आहे. म्हणून इटलीचा मॅझिनी त्यांचा आदर्श आहे. कारण इटलीचा मॅझिनी असं म्हणाला होता की ज्या दिवशी इटली स्वतंत्र होईल त्या दिवशी आपलं कार्य थांबत नाही. इटली स्वतंत्र झालं की इटलीला लागून जो जो देश गुलामीत आहे त्या प्रत्येक देशाला स्वतंत्र करणं हे मनुष्य म्हणून माझं कर्तव्य आहे. म्हणून इटलीच्या मॅझिनीचं आत्मचरित्र भारताच्या विनायक दामोदर सावरकरने लिहिलं आणि त्याची 23 पानाची प्रस्तावना ही खरं तर महाविद्यालयामध्ये शिक्षण क्रमामध्ये ठेवली पाहिजे. इतकी आदर्श, काहीच वाचना नाही तर तेवढी प्रत्येक प्रस्तावना वाचा. प्रस्तावना पण सावरकरांचीच आहे. ही लढाई मुळात मनुष्य जातीची लढाई आहे. आपण इथे राहतो म्हणून इथल्या देशातल्या लोकांना स्वतंत्र करू, झालं की बाजूच्या देशातल्या स्वतंत्र करायला जाऊ. उद्या या गोऱ्यांना, हे गोरे आहेत, हे ब्रिटिश आहेत म्हणून माझे शत्रू नाहीत, मुळात हे माझे शत्रू नाही आहेत. ह्यांनी फक्त माझा अधिकार हिरावून घेतलाय, ह्यांनी फक्त माझा हक्क हिरावून घेतलाय. ते हक्क मिळेपर्यंत, तो अधिकार मिळेपर्यंतच ते माझे शत्रू आहेत. ज्या दिवशी हा हक्क अधिकार मला मिळेल, मी पुन्हा स्वतंत्रपणे श्वास घ्यायला सुरुवात करेन, त्यांचं माझं शत्रुत्व त्या क्षणी संपलेलं असेल. काय ह्याच्यापेक्षा मोठा विचार काय असू शकतो? ह्याच्यापेक्षा वेगळा सेक्युलरिझम काय असू शकतो? ह्याच्यापेक्षा विश्व बंधुत्वाची वेगळी भावना काय असू शकते दुसरी? उद्या ब्रिटिशांना कोणी गुलामीत टाकलं तर हा सावरकर भारतानंतर त्या ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा असाच लढेल. हे मित्रमेळ्याच्या राणीच्या वाढदिवसाच्या भाषणातली वाक्य आहे ती. असे हे सावरकर आहेत. असे हे सावरकर इथं सेल्युलर जेलमध्ये होते तेव्हा इथे जे कैदी काय आत्महत्या करायला निघायचे, आक्रोश करायचे, तेव्हा सांत्वन करताना त्यांना सावरकर सांगायचे, आज आक्रोश करताय तुम्ही, पण आज तुम्ही जिथे लढताय, आज तुम्ही जिथे आत्महत्या करायचा विचार करताय, असलं काही करू नका. संपवायचं नसतं स्वतःला, जीवित राहायचं आणि जगून जास्तीत जास्त उपयोगी कसं पडता येईल. उपयुक्ततावाद हा सावरकरांच्या जीवनाचा पाया आहे. मी सदैव उपयोगी कसा पडेन समाजाला, राष्ट्राला.
मग ह्या मार्गाने जाऊन जर मला 10% उपयोगी पडत असेल आणि या मार्गाने जाऊन मला 50% उपयोगी पडता येत असेल आणि या 10च्या 50% मार्गाकडे जाण्यासाठी जर मला काही लोकांच्या 4 शिव्या खाव्या लागणार असतील तर मी शिव्या खाईन, पण मी 50% समाजाला उपयोगी पडेल. मला या शिव्यांची फिकीर नाही. 99.99% माणसं माझ्या विरोधात गेली, मी एकटा राहिलो, पूर्ण देशाने मला वाईट टाकलं, तरी सुद्धा देशाच्या, राष्ट्राच्या आणि धर्माच्या हिताचं जे आहे तेच मी बोलणार आणि तेच मी करणार. आणि मग तेव्हा ते सगळ्या कैद्यांना सांगायचं, असलं काहीतरी वेळेपणा करू नका, संपू नका स्वतःला, संपूर्ण सोपा. आत्महत्या हे फार सोपं आहे. आत्महत्या करून सगळं संपवण्यापेक्षा जगून सगळं मिळवण्यामध्ये खूप पुरुषार्थ लागतो. त्यासाठी काही वेळा 4 पावलं मागे यावं लागतं. आणि मग छत्रपतींची उदाहरणं द्यायची. ते छत्रपतींनी तर असे अनेक माफीनामे लिहून दिलेत औरंगजेबाला. अफजल खानाला आम्ही घाबरतो तुम्हाला असं किती वेळा लिहून दिले. उंच उडी घ्यायची, 10 पावलं मागे जावं लागतं. राजकीय मुत्सद्देगिरी असते ती, पण ती समजायला बुद्धिमत्ता लागते, ती समजायला अक्कल लागते. म्हणजे दिल्लीतल्या मुलाकडं त्या लोकांकडे नाही, त्याच्यामुळं पिढ्यासारखे ते बडबडतात. आज आपण जरी इथे भयानक शिक्षा भोगत असलो, उद्या हे मंदिर असेल एक दिवस. स्वतंत्र भारतामध्ये लोक जसं काशीला जातात, जसं पंढरपूरला जातात, तसं इथे येतील. आणि आज तुम्ही आलात, सावरकर खरे ठरले. आज हजारो लोक येतात 28 मेला जयंतीला आणि 26 फेब्रुवारीला पुण्यतिथीला. तुडुंब भरलेलं असतं अंदमान. सावरकरांचे शब्द खरे ठरले. तीर्थक्षेत्र व्हायला सुरुवात झाली. हे संपवायला निघाले होते काँग्रेस. अंदमानचे जे 7 कमळासारख्या पाकळ्यांसारखं ते होतं ना, त्यातले गळून पडले, उरलेले ते 3 आज आपण आता बघणार आहोत शेवटच्या दिवशी. ते पाडून तिथे एक रिसॉर्ट बनवायचं. आमच्या इटालियन बाईचं घाट होता, सगळ्यांनी हाणून पाडला आणि त्याचं राष्ट्रीय स्मारक झालं. नशीब आपलं, त्यामुळे ते आज निदान आपल्याला पाहायला तरी मिळतं. नाहीतर इथे रिसॉर्ट असतं. क्रांतिकारकांची एकही खूणच ठेवायची नाही. हा विडा उचललाय काँग्रेसने. ज्या रत्नागिरीमध्ये राहून 13 वर्ष सावरकरांनी हिंदू धर्मातल्या जाती संपवण्याचं इतकं महत् कार्य केलंय ना, त्या सावरकरांचं रत्नागिरीमध्ये घर नाही, त्याचा अंश सुद्धा नाही. ते जेलर खूप चांगले आहे, सावरकर प्रेमी आहेत म्हणून रत्नागिरीच्या जेलमध्ये 2.5 वर्ष सावरकर राहिले. त्यांनी तिथे एक मोठा फोटो लावून, हार घालून ते सावरकरांचं जी कोठडी होती ती तशीच ठेवलेली आहे. कारण ते जेल आजही चालू आहे रत्नागिरीचं. तिथे असंख्य कैदी आहेत, पण त्या जेलरची मेहरबानी म्हणून त्यांनी ती कोठडी, सावरकरांच्या पायामध्ये जे लोखंडी असे गोळे 5-5, 10-10 किलोचे बांधले जायचे, ते सगळे तसेच ठेवलेत. कधी रत्नागिरीला गेलात तर आवर्जून जा. आणि ते कधी तुम्ही कोणीही गेलात तर ते जेलर बघायला देतात. ते खूप सावरकर प्रेमी माणूस आहे. तो छान घेऊन जातात, आतमध्ये बघायला देतात. राष्ट्राय स्वाहा.